आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे। कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवू। चिपळूण मधल्या बैठकीतून सामंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार। मतदार यादीतील मतदारांच्या दुबार नावांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून उपाययोजना। मतदारसंघांच्या नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यास निवडणूक अधिकारी निर्णय घेणार, तर बूथ लेव्हल अधिकारी नेमण्याचा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा सल्ला। राज्यात सद्यस्थितीत सुमारे 9,80,00,000 मतदार असल्याची राज्य निवडणूक आयोगाची माहिती। तर मतदार यादीत नावांची नोंद, सुधारणा तसेच बगळणी ही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं उद्या पिठलं भाकरी आंदोलन। शेतकऱ्यांना भरीव पॅकेज, कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन। सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज तुटपुंजी असल्याचाही काँग्रेसचा आरोप। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार, मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। 2 नोव्हेंबरला निवडणूक, दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्यामुळे आता लढत निश्चित। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा संपर्क मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पालघर दौऱ्यानंतर पक्षात नाराजी नाट्य। जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर मनमानी कारभार करत असून जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा जिल्हा उपाध्यक्षांचा आरोप। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना जीआर तरी कळतो का, असं विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंचा निशाणा। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, आवडलाय तर घेऊन जा, मात्र तो शोभायलाही हवा। धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा। तर तुझ्या रक्ताने भरलेला चष्मा तुलाच राहू दे, जरांगेंचा मुंडेंवर पलटवार।